नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये आपण घेतलेले जे जी केचे प्रश्न आहेत ते मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत, ठीक आहे. पोलीस भरतीच्या आणि जी केचे जे प्रश्न आहेत ते डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, संगीत शाकुंतल हे गाजलेलं नाटक कोणी लिहिलं आहे? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे, ठीक आहे. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अण्णासाहेब किर्लोस्कर, ठीक आहे. संगीत शाकुंतल हे जे गाजलेलं नाटक आहे ते अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे महासागरीय जलाची क्षारता किती असते? किती असते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 35%, ठीक आहे. 35% क्षारता असते साधारणपणे महासागरीय जलाची. आता महासागरातील पाण्याची क्षारता सुमारे 3.5, ठीक आहे, 3.5% किंवा 35 भाग प्रति हजार असते. म्हणजेच प्रति 1000 ग्रॅम महासागराच्या पाण्यात सुमारे 35 ग्रॅम विरघळलेले क्षार असतात, ठीक आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत, जी या व्हिडिओवरील तुमची एक परीक्षा असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे असा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. तर प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, ठीक आहे, प्रशांत महासागर. आता या महासागराने पृथ्वीचा जवळजवळ 1/3 भाग व्यापलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, पॅसिफिक महासागराने किंवा प्रशांत महासागराने पृथ्वीचा किती भाग व्यापलेला आहे? तर जवळजवळ किंवा सुमारे 1/3 भाग व्यापलेला आहे. हा जो महासागर आहे पॅसिफिक, तो जगातील सर्वात खोल सर्वात मोठा महासागर आहे, ठीक आहे. याने पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सुमारे 32% क्षेत्र व्यापलेलं आहे, ठीक आहे. पृथ्वीवर जो काही पृष्ठभाग आहे त्यापैकी 32% जे क्षेत्र आहे सुमारे, ते फक्त पॅसिफिक महासागराने व्यापलेलं आहे. जगातील पाण्याच्या सुमारे 46%, ठीक आहे, जगात जेवढं पाणी आहे त्यापैकी सुमारे 46% हे जे पाणी आहे ते पॅसिफिक महासागरामध्ये आहे, ठीक आहे. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, विचारले जाऊ शकतात. टक्का 1-2% मागे पुढे होऊ शकतात, ठीक आहे, ऑप्शनमध्ये. त्यामुळे 32%, 46% आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो प्रशांत महासागर आहे तो आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका या 5 खंडांमध्ये पसरलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. खंड लक्षात ठेवायचे आहेत, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका या 5 खंडांमध्ये पसरलेला आहे, ठीक आहे. प्रश्न असा विचारला जाईल, प्रशांत महासागर एकूण किती खंडांमध्ये विस्तारलेला आहे? तर 5 उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जगातील सर्वात खोल गर्ता, जिचं नाव आहे मरियाना, हा सेपरेटली प्रश्न विचारला जातो. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर मरियाना ही पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरामध्येच आहे आणि तिची खोली किती आहे? तर 11 किलोमीटर सुमारे, ठीक आहे. सुमारे 11 किलोमीटर खोल ही गर्ता आहे मरियाना नावाची, जी प्रशांत महासागरामध्ये आहे. एवढे महत्त्वाचे प्रश्न बघा प्रशांत महासागरावर बनतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? कोणी तयार केला होता? तर थॉमस जेफरसन. पर्याय क्रमांक बी, थॉमस जेफरसन आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता अमेरिकेला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? तर 4 जुलै 1776, ठीक आहे. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. सध्या कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना माहीत असेल, ठीक आहे, त्यांना तात्या असं म्हटलं जातं, तर त्यांचं नाव कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात मोपला शेतकऱ्यांनी देशाच्या कोणत्या प्रदेशात उठाव केला होता? कोणत्या प्रदेशात केला होता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, केरळ. केरळमधील बघा मलबार प्रदेशामध्ये हा उठाव झाला होता, ज्याला मोपला उठाव असं म्हटलं जातं. हा उठाव 1921 मध्ये झाला होता, ठीक आहे. मोपला उठाव 1921 म्हणून याला ओळखलं जातं.
पुढील प्रश्न आहे बघा, भारतामध्ये धवल क्रांती संदर्भात खालीलपैकी कोणाचे महत्त्वाचे योगदान आहे? कोणाचे आहे बघा, तर या ठिकाणी वर्गीस कुरियन उत्तर असणार आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं धवल क्रांती संदर्भात अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. ठीक आहे, धवल क्रांतीला श्वेत क्रांती देखील म्हटलं जातं. ऑपरेशन फ्लड हे जे आहे, तर ही ऑपरेशन फ्लड ही योजना आहे, ही धवल क्रांतीशीच संबंधित आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, वर्गीस कुरियन हे कोण होते? तर बघा, आता आज जी जगभर प्रसिद्ध आपली अमूल कंपनी आहे, दूध कंपनी अमूल नावाची, तिची स्थापना वर्गीस कुरियन यांनीच केलेली होती. ठीक आहे, या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा, डॉक्टर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. हा देखील प्रश्न दरवर्षी रिपीट होत असतो जवळपास. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय हरित क्रांती जनक कोण? तर डॉक्टर MS स्वामीनाथन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नक्षलवादी चळवळ भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू झाली? कोणत्या राज्यात सुरू झाली? पश्चिम बंगाल. ठीक आहे, पश्चिम बंगाल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1967 मध्ये, ठीक आहे, 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावात याची सुरुवात झाली होती. ठीक आहे, नक्षलवादी चळवळ 1967 मध्ये नक्षलबारी गावात सुरू झाली होती पश्चिम बंगालच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिकाऊ लायसन्सची वैधता किती असते? किती असते? तर 6 महिने. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर असणार आपलं. शिकाऊ किंवा आपण याला लर्निंग लायसन्स असं म्हणतो, तर याची बघा वैधता जी असते ती 6 महिने एवढी असते. त्यानंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये कायम राष्ट्र किती असतात? राष्ट्रीय नाही मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्र आहे शब्द. ठीक आहे, राष्ट्र. कायम राष्ट्र किती असतात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये, असा हा प्रश्न आहे. तर बघा 5 असतात. ठीक आहे, कायम जी राष्ट्र असतात किंवा देश असतात ते 5 असतात आणि एकूण किती असतात? तर 15. ठीक आहे, 15 देश असतात. त्यामुळे बघा स्थायी जे असतात ते 5 असतात आणि अस्थायी असतात 10. ठीक आहे, संयुक्त राष्ट्रसंघ बघा यामध्ये जे 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत त्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम या 5 देशांचा समावेश होतो. ठीक आहे, प्रश्न विचारला जाईल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये असलेले 5 कायम राष्ट्र कोणते? तर बघा अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतात नोकरशाहीची सुरुवात कोणी केली? कोणी केली होती? लॉर्ड कॉर्नवॅलिस याने भारतात नोकरशाहीची सुरुवात केली होती. या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा, वॉरन हेस्टिंग्स. बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग्स. लक्षात ठेवायचं आहे. लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये भारतात टपाल सेवा, तारायंत्र सेवा, रेल्वेची सुरुवात झालेली आहे. लॉर्ड वेलेस्ली बघा एक प्रश्न विचारला जातो, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलेस्ली यानेच केलेली होती. त्यानंतर प्रश्न आहे, नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण होत नाही? कोणते? तर बघा या ठिकाणी वाळूचा दांडा हे भूरूप नदीच्या खनन कार्यामुळे तयार होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्वत वलीय नाही? या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे, यापैकी नाही, कारण दिलेले 3ही पर्याय हे वलीय पर्वताचे आहेत. तर वलीय पर्वत म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर पृथ्वीच्या भूगर्भातील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने खडकांचे थर ओवळतात आणि पर्वत तयार होतो, त्याला बघा वलीय पर्वत असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे? ठीक आहे, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. कोणत्या? तर बघा या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. आता ही 73वी जी घटना दुरुस्ती होती ती 1992 मध्ये झाली होती. ठीक आहे, 1992 मध्ये ही घटना दुरुस्ती झाली होती. 73वी घटना दुरुस्ती नागालँड, मेघालय आणि मिझोरम या 3 राज्यांमध्ये लागू होत नाही. ठीक आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आतापर्यंत कोणीच तुम्हाला सांगितलेला नसेल. तर बघा 3 राज्यांमध्ये 73वी घटनादुरुस्ती लागू होत नाही. नागालँड, मेघालय आणि मिझोरम ही 3 राज्य आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. 73वी घटनादुरुस्ती लागू करणारं पहिलं राज्य देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, 73वी घटनादुरुस्ती लागू करणारं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. आता या ठिकाणी ऑप्शन डी आहे बघा 74वी घटनादुरुस्ती. तर या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला. 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना आणि 74व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला. आता 74वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली मला कमेंट करून सांगायचं आहे. घटनादुरुस्ती कोणत्या कलमाने केली जाते तर कलम 368 या कलमान्वये आपल्या संविधानात घटनादुरुस्ती करता येते. ठीक आहे, 368 कलम लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळा विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेट राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात घडून आला? कोणत्या तर बघा 1916 लखनौ. ठीक आहे, 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेट घडून आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते? किती होते तर 72. ठीक आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. पहिलं जे अधिवेशन आहे ते बघा पुणे या ठिकाणी नियोजित होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे ते जे अधिवेशन आहे ते मुंबईला हलवण्यात आलं आणि 28 डिसेंबर 1885. ठीक आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत हे अधिवेशन पार पडलं. ठीक आहे, पहिलं. ओके, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेहमी विचारले जातात. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आता राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना कधी झाली तर 28 डिसेंबर 1885. ठीक आहे, 28 डिसेंबर 1885 ॲलन ह्यूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना केव्हा करण्यात आली? केव्हा करण्यात आली? 1962. ठीक आहे, तारीख आहे 1 मे 1962. या दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, आता एक प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर 1961 उत्तर द्यायचे. ठीक आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हा 1961चा आहे. सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषद आहेत. ठीक आहे, 36 जिल्हे 34 जिल्हा परिषद आहेत. प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. ठीक आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी, याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. हा IAS दर्जाचा एक अधिकारी असतो. ठीक आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच लॉन्च झालेलं देशातील पहिलं अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणतं आहे? कोणतं आहे तर इंद्रजाल रेंजर. ठीक आहे, ऑप्शन सी इंद्रजाल रेंजर हे नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा राजेश अग्रवाल. ठीक आहे, राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स. ठीक आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. त्यानंतर पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा ख्रिस थोरोगुड. ठीक आहे, ऑप्शन डी डॉक्टर ख्रिस थोरोगुड यांनी पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर शोधले आहे. त्यानंतरचा प्रश्न नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणते ठरले आहे?
योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन बी रियाद मेट्रो. ठीक आहे, रियाद मेट्रो हे जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ठरलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? महिला प्रीमियर लीग म्हणजे WPL. ठीक आहे, IPL ला जे काही महिलांसाठी सुरू केलं WPL नावाने, त्याच्यामध्ये यावर्षीच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? तर दीप्ती शर्मा. ठीक आहे, ऑप्शन डी दीप्ती शर्मा ही महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 36. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे वर्ष 2024 मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्याला भेट दिलेली आहे? कोणत्या राज्याला दिलेल्या बघा आपल्या महाराष्ट्राला पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेले वर्ष 2024 मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये 16 प्रश्न GKचे जे मागील वर्षी विचारण्यात आले होते आणि 8 प्रश्न करंट अफेअरचे ते डेली बेसिसवर. ठीक आहे, तर असे 24 प्रश्न जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे होते. आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. ठीक आहे, रिव्हिजन पूर्ण पाहायची आणि शेवटी तुमची किती उत्तरं बरोबर आली मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजेल या व्हिडिओतून तुमचा किती अभ्यास झालेला आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा संगीत शाकुंतल हे गाजलेलं नाटक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यानंतरचा प्रश्न सर्वसाधारणपणे महासागरीय जलाची क्षारता किती असते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 35%. या ठिकाणी लक्षात ठेवायचे 3.5% देखील. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर. त्यानंतरचा प्रश्न अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी थॉमस जेफरसन. पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मोपला शेतकऱ्यांनी देशाच्या कोणत्या प्रदेशात उठाव केला होता? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये धवल क्रांती संदर्भात खालीलपैकी कोणाचे महत्त्वाचे योगदान आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर वर्गीस कुरियन. पुढील प्रश्न नक्षलवादी चळवळ भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू झाली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न शिकाऊ लायसन्सची वैधता किती असते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 6 महिने. पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये कायम राष्ट्र ठीक आहे कायम राष्ट्र किती असतात? म्हणजेच स्थायी ठीक आहे कायमस्वरूपी राष्ट्र किती असतात? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 5. त्यानंतरचा प्रश्न भारतात नोकरशाहीची सुरुवात कोणी केली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढील प्रश्न नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण होत नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वाळूचा दांडा. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्वत वलीय नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 73वी. पुढील प्रश्न राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेट राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात घडून आला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 1916 लखनौ करार. त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 72. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना केव्हा करण्यात आली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 1962.
पुढील प्रश्न आहे, नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, इंद्रजाल रेंजर. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, राजेश अग्रवाल. त्यानंतर प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर कोणत्या शास्त्रज्ञाने शोधले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर ख्रिस थोरोगुड. पुढील प्रश्न आहे, नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणतं ठरलं आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, रियाद मेट्रो. त्यानंतर प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, दीप्ती शर्मा. त्यानंतर प्रश्न आहे, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचं स्थान कितवं आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 36. शेवटचा प्रश्न आहे, वर्ष 2024 मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्याला भेट दिलेली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, आपला महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांचं महत्त्वाचं विश्लेषण सोबतच 24 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे. आता या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 24 प्रश्नांपैकी किती उत्तरे योग्य द्यायला जमलेली आहेत किंवा किती उत्तरं चुकलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, सोबतच आपलं नाव देखील कमेंट करायचं आहे तर उत्तमच असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे, एक मित्राशी तरी शेअर करायचं आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि पुढील व्हिडिओ जो येईल आपला तो देखील पाहायचा आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.